जत शहरात तेवढा पाऊस पडत आहे। त्या पावसामुळे जत शहरातल्या सर्व गटरी तुंबलेल्या आहेत। ओढे नाले पूर्ण तुंबून कचरा हा पूर्ण गटरीत व नाल्यात आलेला आहे। त्यामुळे माझं एक मत आहे की जत नगरपालिकेचे जे प्रशासनाच्या हातात जे कारभार आहे त्या प्रशासनाच्या अंधोधुंदी कारभारामुळे जत शहराच्या नागरिकांचं हे आरोग्य धोक्यात आलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे जत नगरपालिकेला पाणी पुरवठा करणारी जी विहीर आहे त्या विहिरीत पुरेसा पाणी पुरवठा आहे, फक्त अंधाधुंदी कारभार व प्रशासनाचं दुर्लक्ष ह्यामुळे जत शहराच्या जनतेचा त्रास होत आहे। माझं एकच मत आहे आणि अनेक सांगायचं राहिलं, जत शहराचे दुर्भाग्य आहे की प्रशासन असताना सुद्धा जत शहराचा 24-25चा अजून सुद्धा बजेट सादर नाही। हे दुर्भाग्य आहे की प्रशासन हे शहरावर झालेलं आहे आणि शहरावरून ते काम आपण त्या माडीत म्हणतो आपण ते गेंड्याच्या कातडीचं हे प्रशासन झालेलं आहे। त्या माझं एक सामान्य नागरिक म्हणून प्रशासनाला एक इशारा आहे, जत शहरातल्या घंटागाड्या व कचरा कोंडी जर नाही तर व्यवस्थित केल्या व पाण्याचा पुरवठा व्यवस्थित चालू होत नसेल तर आम्ही स्वतः ह्यासाठी जत शहराच्या नागरिकांसाठी एक उग्र आंदोलन करून प्रशासनात जाग आणू, नसेल तर नगरपालिकेला वेळ आली तर टाळे पण ठोकू। Press the bell icon on the YouTube and never miss another update.